थांबा. ठीक आहे. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवर, उपस्थित प्राध्यापक बंधू आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज या ठिकाणी कर्मयोगी आप्पासाहेब पाडादी यांचे स्मृतिदिन, त्याचबरोबर 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे. तोच आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे म्हणून जे की मराठी साहित्यातील प्रसिद्ध असे कवी आहेत, माननीय श्री माधव पवार सर, यांचं मी मनपूर्वक मराठी डिपार्टमेंटच्या वतीनं, मराठी विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय मराठी विभाग प्रमुख आणि कला शाखेचे उपप्राचार्य माननीय आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे. कवी कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र आणि ज्येष्ठ कवी श्री माधव पवार, भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर, हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर संघप्रकाश दुड्डे, इंग्लिश विभागाचे समन्वयक डॉक्टर मकानदार सर, त्याबरोबरच प्राध्यापक चिकटे सर, वैभव इंगळे सर, सागर सुरवसे, त्याबरोबरच रेश्मा सुर्वे मॅडम, इथं उपस्थित असलेले मला वाटतं आदित्य झिंगाडे, अनिश नाईक आणि या भित्तीपत्रकांच्या तयारीसाठी ज्यांनी सहकार्य दिले ते सगळे विद्यार्थी, प्राध्यापक संतोष पवार, त्याबरोबरच मराठी भाषेवर प्रेम करणारे आपण सर्व विद्यार्थी. मराठी भाषकांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा सोनियाचा दिवस आहे. कारण मराठीतील एका प्रतिभावंत अशा कवीचा, नाटककाराचा जन्म आजच्या दिवशी झाला. त्यांचं नाव विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कारण अतिशय उत्तम अशा स्वरूपाचं, श्रेष्ठ दर्जाचं अक्षर वाङ्मय कुसुमाग्रजांनी निर्माण केलं. विशाखासारखा कविता संग्रह असेल किंवा नटसम्राट सारखं नाटक असेल, आणखीनही अनेक नाटकं आहेत, वीज म्हणाली धरतीला, दुसरा पेशवा वगैरे, अशी उत्तमोत्तम नाटकं ज्यांनी दिली, उत्तमोत्तम कविता ज्यांनी मराठीला दिली, अशा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांना भारत सरकारने ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. मराठीतले ज्ञानपीठ पुरस्काराचा सन्मान मिळवणारे ते दुसरे कवी. 1988 साली त्यांना हा सन्मान मिळाला. कवी कुसुमाग्रज किंवा विष्णू वामन शिरवाडकर यांचं योगदान मराठीला खूप मोठं आहे. विशाखासारखा त्यांचा कविता संग्रह 1942 साली प्रकाशित झाला आणि 1942ला जेव्हा हा कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा अक्षरशः या कविता संग्रहाची त्यावेळेसची तरुण पिढी पारायण करायची. मुखोद्गत होत्या कविता त्यावेळेच्या तरुणांना सगळ्या. कारण स्वातंत्र्याविषयीच्या कविता होत्या, प्रेमाविषयीच्या कविता होत्या, मानवतेविषयीच्या कविता त्या संग्रहामध्ये होत्या, किंवा भेदाभेद नाकारणाऱ्या अशा स्वरूपाच्या कविता देखील त्याच्यामध्ये होत्या. आणि अशा कवितांचं एक वेड, जसा आता छावा चित्रपट आल्यानंतर तुमच्या मनावर त्या चित्रपटानं गारूड केलेलं आहे, त्याप्रमाणे शिरवाडकराच्या कविता संग्रहांनी, विशाखा नावाच्या कविता संग्रहांनी त्यावेळेस वेड लावलेलं होतं. अजून देखील त्यावेळेसची पिढी जी आता 80-90 वर्षाची आहे
ती पिढी आज देखील सांगते की आम्हाला कधीही वाटलं तरी आम्ही विशाखा उघडतो आणि त्यातली कुठलीही कविता म्हणायला लागतो. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, अशी उत्तम प्रेम कविता लिहिणारे कुसुमाग्रज. किंवा 9,00,000 तळपती दीप विजेचे येथ, जणू तारका दळे उतरली नगरात, परिस्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, ती माझ घरातील मंद दिव्याची वात, यासारखी कविता. किंवा अहिनकुल नावाची त्यांची एक कविता आहे, त्याच्यामध्ये नागाचं जे वर्णन केलेलं आहे ते इतकं जिवंत आणि इतकं सजीव आहे. त्यांनी नागाचं वर्णन करताना असं म्हटलंय की प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते. साप सळसळत निघालेला आहे, त्याचं वर्णन एखाद्या अत्यंत सुंदर स्त्रीचं वस्त्र सळसळावं त्याप्रमाणे तो नाग सळसळतोय असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. जणू खडगाचे पाते लवलवते असं त्यांनी म्हटलंय, तलवारीचं पातं लवलवावं तसं त्या नागाची हालचाल आहे असं म्हटलं. इतकं सुंदर वर्णन. नटसम्राट मध्ये तर कितीतरी म्हणजे शेक्सपियर न जी नाटकं लिहिली त्याच धर्तीवर मराठीत उत्तमोत्तम नाटकं शिरवाडकरांनी लिहिली. किंग लिअरच्या आधारे त्यांनी नटसम्राट सारखं नाटक लिहिलं. असा एक श्रेष्ठ नाटककार. त्यांनी कवितेच्या संदर्भात ज्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत खरं तर त्या सगळ्या कवींनी आणि काव्यरसिकांनी कोरून ठेवाव्यात असं आहेत. त्यांनी असं म्हटलंय, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपली कविता जिवंत राहील का, कायम लोकांच्या लक्षात राहील का, असं कवींना वाटू शकतं. पण कुसुमाग्रज म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही भीती तिजला मरावयाची. माझ्या कवितेला मरावयाची भीती नाही, माझी कविता मरणार नाही याची मला खात्री आहे असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे आपल्या कवितेबद्दलचा इतका सार्थ विश्वास त्यांनी त्या 4 ओळीतून व्यक्त केलेला आहे. कुसुमाग्रजांच्या कितीतरी कविता सांगता येतील. पृथ्वीचे प्रेमगीत सारखी कविता असेल, स्मृती सारखी कविता असेल, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार सारखी कविता असेल, किंवा स्वप्नाची समाप्ती सारखी कविता असेल. किती म्हणून सांगाव्यात, सगळ्या कविता आठवतात आणि सगळ्या कविता म्हणण्याचा मोह होतो. असा हा प्रतिभावंत कवी आहे. त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांच्याविषयीच्या आदराची भावना आपल्या मनामध्ये आहेच. पण ही आदराची भावना वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचं साहित्य आपण सर्वांनी वाचावं. किमान मराठी माणसांनी तरी ते वाचावंच. मी तर असं म्हणेन की मराठी मूल म्हणून जन्माला आल्यानंतर साने गुरुजीची श्यामची आई वाचलीच पाहिजे. त्याप्रमाणे कुसुमाग्रजांचा विशाखा आणि नटसम्राट यासारखं नाटक आणि कविता संग्रह वाचलंच पाहिजे असं आहे. तर अशा या थोर कवीचा जन्मदिन आहे, त्यांना आपण आदरांजली प्रकट करतोय. दुसरी महत्वाची आज गोष्ट आहे ती म्हणजे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, या महाविद्यालयाचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांचा आज स्मृती दिन आहे. त्यांची पुण्यतिथी आहे. 33वी पुण्यतिथी त्यांची आज आहे. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्याविषयी तुम्ही आजपर्यंत अनेक कार्यक्रमातून ऐकलेलं आहे, कारण या संस्थेतले तुम्ही विद्यार्थी आहात. ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून संगमेश्वर कॉलेज सारखं त्यांनी कॉलेज स्थापन केलं की खेड्यापाड्यातली मुलं पण आली पाहिजेत, ती शिकली पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी या कॉलेजची स्थापना केली. केवळ कॉलेजची स्थापना केली नाहीये, तर पहिलीपासूनच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केल्या. अनेक शैक्षणिक संस्था सोलापूरमध्ये त्यांनी सुरू केल्या. असं म्हणता येईल की सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण जो विकास गेल्या 50-60 वर्षामध्ये झाला त्यामध्ये अशा शैक्षणिक संस्थांचं योगदान तर आहेच आहे, पण आप्पासाहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्याचं देखील योगदान तेवढंच मोठं आहे. शिक्षण असेल, धर्म असेल, राजकारण असेल, अर्थकारण असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय सेवा असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आप्पासाहेबांनी योगदान दिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे दैनिक संचारची स्थापना देखील आप्पासाहेब काडादी यांनी केली. आपल्याला साखर कारखाना माहीत आहे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, त्याची स्थापना देखील आप्पासाहेबांनी केली. किंवा कॅन्सर हॉस्पिटल आपल्याला माहीत आहे, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, त्या कॅन्सर हॉस्पिटलची स्थापना त्यांनी केली. एवढंच नाही आहे तर आपलं सिद्धेश्वर देवस्थान जे आहे
त्या देवस्थानचे अनेक वर्ष ते अध्यक्ष राहिले. या देवस्थानचा विकास करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणजे सोलापूर शहराला आणि सोलापूर जिल्ह्याला एक चेहरा देणारे, विकासाचा चेहरा देणारे, एक सुंदर चेहरा देणारे जे नेते महाराष्ट्रात झाले किंवा सोलापुरात झाले त्यामध्ये आप्पासाहेब काडादी यांचं नाव खूप वरचं आहे. तर असं एक थोर व्यक्तिमत्व त्यांच्या संस्थेमध्ये आपण शिकता आहात. त्यांनाही मी आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो. आणखीन एका गोष्टीचं मला स्मरण करणं आवश्यक वाटतं, ते म्हणजे काल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृती दिन होता. सावरकरांविषयी मी नव्यानं सांगायची गरज नाहीये. सागरा प्राण तळमळला यासारखी कविता लिहिणारे किंवा जयोस्तुते जयोस्तुते सारखं काव्य लिहिणारे सावरकर जर राजकारणात नसते तर त्यांनी आणखीन किती मोठं साहित्य निर्माण केलं असतं याची कल्पना आपण करू शकत नाही. कारण सावरकरांकडे महाकवीची प्रतिभा होती. ते राजकारणात उतरले, देशासाठी आत्मसमर्पण करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी मी देशासाठी संपूर्ण माझं आयुष्य वेचेन असं सांगितलं आणि त्याप्रमाणे संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. जगातला हा असा एकमेव माणूस होता की वयाच्या 30व्या वर्षी काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि अंदमानमध्ये त्यांना ती शिक्षा भोगावी लागली. कितीतरी गोष्टी सांगता येतील. जहाजातून त्यांनी मारलेली ती उडी, हे सगळे जर पाहिलं तर किती शूर माणूस होता, किती धैर्य त्यांच्याकडे होतं, कवितेची किती एक थोर प्रतिभा त्यांच्याकडे होती, हे सगळं आपल्याला जाणवतं. काल त्यांचाही स्मृती दिन, मी त्यांच्याही स्मृतीस अभिवादन करतो. उद्या विज्ञान दिवस आहे. मराठी दिनाला जोडून विज्ञान दिवस येतो. ही एक चांगली योगायोगाची गोष्ट आहे. खरं तर विज्ञाननिष्ठ असे सावरकर, त्यांचा स्मृती दिन आदल्या दिवशी आणि विज्ञान दिवस दुसऱ्या दिवशी पाठोपाठ मराठीच्या, असा योगायोग जुळून आलेला आहे. तर असं हे सगळं योगायोगानं जुळून आलेलं सूत्र आहे. आजच्या या मराठी दिनी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या थोर व्यक्तिमत्वांना पुन्हा एकदा आदरांजली वाहतो. मराठी दिनाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, मराठी साहित्यातील एक नामवंत कवी माननीय माधव पवार सर यांच्याविषयीचा अधिकचा परिचय करून देण्यासाठी मी सत्कार करू देस त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी सुरवसे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या आपण सर्व भाषाप्रेमींना मनपूर्वक शुभेच्छा. कुसुमाग्रज, ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील आणि सोलापुरातील एक ज्येष्ठ कवी माधव पवार सर आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सरांचं मी मनपूर्वक विभागाच्या आणि महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. सरांचा परिचय अगदी थोडक्यात करून देतो. सर मराठीतील एक ज्येष्ठ आणि नामवंत कवी म्हणून ओळखले जातात. सरांच्या कवितेची सादरीकरणं अगदी महाराष्ट्रभर झालेले आहेत. इतकंच नव्हे तर अगदी खुद्द कुसुमाग्रजांनी देखील सरांच्या कवितेची नोंद आपल्या कवितेमध्ये, आपल्या व्याख्यानामध्ये पत्रांच्याद्वारे घेतलेली आहे. असे ज्येष्ठ कवी शुभशकुनांचा पक्षी सारखा कविता संग्रह सरांचा आला. कवितेची सादरीकरणं आणि मराठीतील एक नामवंत कवी असलेले आपले माधव पवार सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी, म्हणजे आदरणीय माननीय माधव पवार सरांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर मराठी विभाग प्रमुख तथा कला शाखेचे उपप्राचार्य असू द्या सर,
मराठी विभाग प्रमुख तसेच कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सरांचा सत्कार माननीय पवार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर सर यानंतर ज्याच्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत ते म्हणजे भित्तीपत्रकाचं एक सोहळा जो आहे प्रकाशन सोहळा. त्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या भित्तीपत्रकाचा एक प्रकाशन सोहळा उद्घाटन करावं. खात्री दिली आहे का? चिकटपट्टी. धन्यवाद सर. यानंतर ज्यासाठी तुम्ही सर्वजण उत्सुक आहात म्हणजे आदरणीय माननीय माधव पवार सरांच्या कविता ऐकण्यासाठी तुम्ही जे उत्सुक आहात त्यासाठी मी सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना कविता ऐकवाव्यात, त्याचबरोबर थोडंसं मार्गदर्शन करावं. माननीय पवार सर. कवी माधव पवार हे आमचे मित्र आहेत, जुने मित्र आहेत. अनेक वेळा संगमेश्वर कॉलेजमध्ये ते आलेले आहेत. आमचे जुने मित्र आहेत ते संगमेश्वर कॉलेजमध्ये अनेक वेळा त्यांना मी बोलावलेलं आहे. अनेक वेळा त्यांचे कवितेचे कार्यक्रम झालेले आहेत B1 मध्ये वगैरे. आणि आज ते पुन्हा एकदा इथं कॉलेजमध्ये आलेले आहेत त्या मराठी दिनाच्या निमित्तानं. ते कवी राणा पवारांचे चिरंजीव आहेत. महाराष्ट्रातले ख्यातनाम कवी राणा पवार आज ते नाही आहेत पण त्यांची कविता आहे, त्यांचे ते चिरंजीव आहेत. सावळ्या विठ्ठलासारखी कविता लिहिणारे कवी किंवा क्षणभर उघड नयन देवा अशी अतिशय गाजलेली कविता लिहिणारे राणा पवार त्यांचे ते चिरंजीव आहेत. एवढीच त्यांची ओळख नाही, ते स्वतः उत्तम कवी आहेत. आणि पहिल्यांदा ते या भित्तीपत्रकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं बोलतील आणि त्यानंतर त्यांच्या 2 कविता ते आपल्या समोर सादर करतील. प्रथम आपणास मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा. विशेष सांगायचं म्हटलं तर मी याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. साधारण 74 साली होतो मी इथं. तो साल आमचे बोगीशायन होते सर त्यावेळेला, फडकुले सर होते, पुंडे सर होते, फिलिप सर होते. ते काय वेगळं वातावरण होतं. बोगीशायन सर तर बंगल्यातून निघाल्यानंतर इथं कळायचं की बॉस, त्यांना बॉस म्हणायचे सर्वजण. बॉस निघालेत, रस्ता सामसूम व्हायचा हो. आता आपण एक घाबरू कबूल पण रस्तासुद्धा सामसाम व्हायचा. असे ते सरांचा इतका जबरदस्त हुकूम होता की बाबा त्यांचं फार जबरदस्त, इंग्लिशवर तर फार कमांड होता. अशी माणसं आम्हाला गुरु म्हणून लाभले, फडकुले सरांसारखे, पुंडे सरांसारखे. ते आमचं भाग्य आहे. आणि ते आम्हाला विशेष सांगायचं म्हटलं तर मारायचे बरं का. आता तर GRच आलेलं आहे. मारायचं सोडा, रागवायचं पण नाही पोरांना. छडी लागे छमछम ही कविता पण म्हणायची नाही आता, कारण मारायचंच नाही आहे. त्यामुळे ती कविता म्हणजे मारल्यासारखंच होणार आहे. पण ते कसं असतं, त्यांचं मारणंसुद्धा आशीर्वादासारखं होतं आम्हाला त्यावेळेला. आणि शाळेत असताना तर सरांनी मारलं आम्हाला आणि आम्ही घरी सांगितलं, सरांनी मारलं म्हणजे तू काय तर केलं म्हणून घरचे पण मारायचे. इतका शिक्षकांवर त्यावेळेला विश्वास होता, श्रद्धा होती घरच्यांची पण. आता ते वातावरण बहुतेक नाही आहे, असू द्या. तरी पण भित्तीपत्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आज मला बोलवलं, मला आनंद वाटतो, कारण ज्या महाविद्यालयात शिकलो तिथंच मला पाहुणा म्हणून बोलवलं. यासारखं भाग्य कुठलं नाही आहे आणि तो मोठा पुरस्कार असतो, लक्षात ठेवा. मुळात म्हणजे आपल्याला लांबचे साहित्यिक कवी माहिती आहेत, सोलापुरातले माहीत नाहीत. त्यामुळं आपली दूरची दृष्टी चांगली आहे, लघुदृष्टी अधो आहे. त्यामुळं सोलापूरचे साहित्यिक माहीत पाहिजे. 12व्या शतकात सिद्धेश्वर महाराज होऊन गेलेले आहेत. तिथून आपल्या काव्याची परंपरा सुरू होते. तिथून मग आमचे कुंजविहारी, भेटेनं 9 महिन्यासारखी कविता सावरकरांना तिने ऐकवली होती. ते आपले कुंजविहारी सोलापूरचे. नंतर सोनियाच्या ताटी उजळलेला ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेडा बहिणीची वेडी माया, किंवा गोर गोर पान जसं केवड्याचं रान,
खुलविते मेहंदी माझा रंग गोरा पानसारखी लावणीनारे कवी संजीव सोलापूरचे. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले लिहिणारे माझे वडील राणा पवार सोलापूरचे. झपझप चाललेत नाजूक पायसारखे नाजूक कविता लिहिणारे कवी दत्ता हलसगीकर सोलापूरचे. जगणे सुंदर आहे मरणे सुंदर आहे जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे. हे उरणे म्हणजे कविता असते. अशी कविता लिहिणारे लक्ष्मीनारायण बोलली हे सुद्धा आमच्या गावचे. आम्हाला फार यांचा अभिमान वाटतो. तर आजच्या दिवशी मला जे काय बोला ते सरांनी बोललेलं आहे सगळं, आणि मी वक्ता नाही आहे. कवीची कविता 3 मिनिटं 7 सेकंद असते, तेवढाच आमचा कवितेचा स्टॅमिना असतो. तर आजच्या दिवशी 2 कविता म्हणतो फक्त. पुन्हा कधी योग आला तर नकलाचे पण कार्यक्रम करतो, तो कार्यक्रम नंतर करूयात आपण. तर पहिली कविता ही माझी देवाला उद्देशून आहे. मी देवापेक्षा संतांना जास्त मानतो, कारण आपण देवाला पाहिलेलं नाही आहे, संतांना पाहिलेले लोक आहेत. आई ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून बाप हा तर्काचा विषय आहे असं कुणीतरी मोठ्या लेखकाने म्हटलं आहे. आई ज्या माणसाकडे बोट दाखवते त्याला आपण बाबा पप्पा दादा असं म्हणतो. त्याचप्रमाणे संत ही पुराव्याने सिद्ध होणारी गोष्ट असून ईश्वर हा तर्काचा विषय आहे. संत ज्याच्याकडे बोट करतील त्याला आपण दत्त म्हणू, शंकर म्हणू, तिरुपती म्हणू, अंबाबाई म्हणू. त्यामुळं संतांचं योगदान मराठीच्या बाबतीत देखील फार मोठं आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून तुकारामापर्यंतचा प्रवास जो आहे मराठीचा जबरदस्त आहे. माझे वडील असे म्हणायचे, यू वॉन्ट टू सी द रिअल महाराष्ट्र, यू सी फर्स्ट ट्रेंड ऑफ महाराष्ट्र. ट्रेंड म्हणजे प्रवाह. ट्रेंड कुठला आहे महाराष्ट्राचा? TREND, ट्रेंडचं स्पेलिंग. T फॉर तुकाराम, R फॉर रामदास, E फॉर एकनाथ, D फॉर ज्ञानदेव, D फॉर ज्ञानेश्वर. असं त्यांचं म्हणलं की ह्या संतांना तुम्ही बघा, त्यांचा अभ्यास करा, बाकी तुम्हाला काहीही अभ्यास करायचा गरज नाही आहे. त्याचप्रमाणे त्या संतांना म्हणतो. म्हणून मी म्हणतो, तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी, तुझ्या स्वर्गाहुनी मला माझी झोपडीच बरी, तिच्या काळ जात नांदे गाथा आणि ज्ञानेश्वरी. तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन, तुझे ऐश्वर्याचे जिणे त्यात रंभेचे नर्तन, माझ्या झोपडीत चाले साऱ्या संतांचे कीर्तन. तुझे हिऱ्याचे दागिने, तुझे हिऱ्याचे दागिने माझी तुळशीची माळ, तुझे हिऱ्याचे दागिने माझी तुळशीची माळ, टाळ चिपळ्यांची जुळे माझ्या आत्म्याची ही नाळ. किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी, किती दूर वर आहे तुझा तो स्वर्ग आकाशी, माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी, माझा स्वर्ग मात्र आहे माझ्या आईच्या पायाशी. सारे सोडून या कसे येऊ तुझ्या दरबारी, करू दे ना मला आता थोडी संतांची चाकरी. जीव माझा गेल्यावरी एक इच्छा कर पुरी, जीव माझा गेल्यावरी एक इच्छा कर पुरी, संत चरणाखालची मला होऊ दे पायरी, मला होऊ दे पायरी. दुसरी कविता थोडीशी वेगळ्या धर्तीची. मी व्याकुळ होतो तेव्हा, मी व्याकुळ होतो तेव्हा जाऊन स्मशानी येतो. कवी लोकांना दुसरी शांत कुठे जागा मिळत नाही आम्हाला. मी व्याकुळ होतो तेव्हा जाऊन स्मशानी येतो, मस्तकी लावूनी राख मी शांत होऊन येतो. त्या राखेमधला अग्नी जागृत आहे अजूनी, त्या राखेमधला अग्नी जागृत आहे अजूनी, निजले होते तरीही प्रेतच आले सजूनी. आलाप ऐकुनी तेव्हा, तिथला स्मशानातला आलाप ऐकुनी तेव्हा मी मैफिलीतूनी उठलो, अन वस्त्रे फाडून सारी भैरवी गातची सुटलो. मी विझलो होतो तेव्हा मैफलही सरली होती, मी विझलो होतो तेव्हा मैफलही सरली होती, मी राखे मधुनी माझ्या तुझं हाक मारली होती, तुझं हाक मारली होती. धन्यवाद. भरपूर कार्यक्रम आहेत आज, त्यामुळं थोडक्यात संपवतो मी, पण सरांनी भरपूर सांगितलेलं आहे आपल्याला, त्यामुळं आपले पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो.
धन्यवाद सर. सरांनी खूप छान कविता ऐकवल्यात. त्यामध्ये सर्वांना माहिती आहे की सर्वजण स्वर्ग दुसरीकडे शोधतात, बरोबर? पण सरांनी सांगितलं की खरा स्वर्ग कुठे आहे, तर आईच्या चरणाशी. त्यामुळं त्यांच्या एक उत्तम कवितेबद्दल एक पुन्हा एकदा टाळ्यांचं स्वागत व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खरं तर आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य उपस्थित राहू शकले नाहीत काही कारणांमुळं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आज मराठी विभाग प्रमुख तथा कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे मी त्यांना आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय आढावा घ्यावा यासाठी मी त्यांना विनंती करते. नाही सर, पहिलंच पाहिजे. आदरणीय सुहास पुजारी सर. पुन्हा बोलण्याचा योग आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं माझे मित्र कवी माधव पवार इथं आले, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. माधव पवारांनी आत्ता बोलताना सांगितलं की पुन्हा केव्हा तरी नकलांचे कार्यक्रम करू. मला आठवतं त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत नकलांचे कार्यक्रम केलेले आहेत, अनेक ठिकाणी केलेले आहेत. आपल्याला सखी मंद झाल्या तारका माहीत आहे, पण त्यांच्या नकलांच्या कार्यक्रमामध्ये सखी मॅड झाल्या तारका असं ते म्हणतात. मती मंद झाल्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी त्या कवितांना एक वेगळं रूप दिलेलं आहे आणि त्याचं सादरीकरण ते करतात. काही लोकांचे आवाज देखील ते काढतात, कलाकारांचे वगैरे. तर ही गोष्ट सुद्धा त्यांच्याकडून होते. पण आता खरं तर अनेक व्याधींशी मुकाबला करत ते जिद्दीनं आपल्या जीवनाची वाटचाल करतायत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खरं तर सांगणं अवघड आहे. 1457 वेळा डायलिसिस झालेला आहे त्यांचं. एकदा जर डायलिसिसला जायचं म्हटलं तर माणूस तिथंच खचून जातो, पण मरणालाही जीवनाचं गाणं गायला लावणारा हा माणूस आहे. आणि अशा पद्धतीनं या सगळ्या व्याधीवर मात करीत ते जगत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जी जगण्यासाठीची जी ऊर्जा आहे, ते कवितेवरचं प्रेम आणि आपल्या सगळ्यांचं मित्रांचं प्रेम त्यांना अतिशय महत्त्वाचं वाटतं. तर आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं ते आले. मराठीची थोरवी अनेक कवींनी गायलेली आहे. आपल्या सोलापूरचे कवी विम कुलकर्णी नावाचे कवी, त्यांची देखील माझी मराठी नावाची एक सुंदर कविता आहे. माधव जुलियानांची कविता आहे, किंवा कोल्हटकरांची कविता आहे. सुरेश भटांची लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, येवढ्या जगात माय मानतो मराठी, असं लिहिणारे. किंवा आमच्या मुला मुलीत खेळते मराठी असं म्हणणारे सुरेश भट. म्हणजे तुमच्यामध्ये मराठी खेळते असं ते म्हणतात, तुमच्यामध्ये मराठी स्पंदते असं ते म्हणतात. अशा मराठीवरच्या उत्तमोत्तम रचना अनेकांनी केलेल्या आहेत. सुरेश भटांची एक ओळ मला सांगण्याचा मोह होतोय. साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला, असं त्याने म्हटलंय. अशी सुंदर कविता मराठीविषयी या सगळ्या लोकांनी लिहिलेली आहे. मराठीचं गुणगान गायलेलं आहे. ज्ञानेश्वरांसारख्या कवीनं माझा मराठाची बोलू कौतिके, परी अमृताते ही पैजाशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. मी अशी अक्षरं मिळवीन की जी अमृताशी देखील पैजा जिंकू शकतील, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं. आणि अगदी सुरुवातीच्या काळात काव्य आणि तत्वज्ञान हातात हात घालून मराठी भाषेच्या साह्यानं वागू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. कितीतरी गोष्टी मराठीच्या विषयी सांगता येतील. या मराठीला आणखीन समृद्ध करण्याचं कार्य तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे. या 4 लोकांनी तर केलंच, अनेक कवींनी लेखकांनी तर ते केलंच. वि स खांडेकर असतील, कुसुमाग्रज असतील, विंदा करंदीकर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित झालेल्या लोकांनी मराठीला खूप योगदान दिलेलं आहे. ज्ञानेश्वर तुकाराम संतांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पण या भाषेवर प्रेम करणं, जसं आपण आपल्या आईवर प्रेम करतो त्याप्रमाणे आपल्या मातृभाषेवर प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला. दुसऱ्याच्या भाषेला सन्मान जरूर द्या. मी दुसऱ्याच्या भाषेचा दुस्वास करा असं मुळीच म्हणणार नाही. तुम्ही हिंदीचा आदर करा, इंग्रजीला जवळ करा,
पण आपल्या हृदयाशी स्थान मात्र आपल्याला आईनं जी शिकवलेली भाषा आहे तिचं असलं पाहिजे, हे आपण विसरू नये. घरात असो, दारात असो, मंडईत असो, सभेत असो किंवा अगदी खाजगी बोलणं असलो, आपल्या माणसाची तरी किमान आपलं मराठीत व्हावं. मराठीविषयीचा तो आदर आपण प्रकट करावा अशी भावना व्यक्त करतो. 2 छान कविता माधव पवारांनी आज व्यक्त केल्या. काही गोष्टी, काही आठवणी या महाविद्यालयातल्या त्यांनी सांगितल्या. या कॉलेजचे दिवस त्यांना या निमित्तानं आठवले. लक्षात घ्या, त्यांनी छडीचा उल्लेख केला. आम्ही काय कधीतरी सांगायचं तर फक्त उपदेश करून सांगतोय हल्ली, पण पूर्वी उपदेशाचा पेक्षा देखील अगदी कानाखाली छानपैकी आवाज काढून सांगितलं जायचं, तरी देखील एक आदराचा भाव होता. तसं असायला पाहिजे शिक्षकांविषयी, प्राध्यापकांविषयी. कारण चांगलं घ्यायचं म्हणलं तर आपल्याला काही द्यायची सुद्धा तयारी पाहिजे, काही सहन करायची तयारी पाहिजे. तो अनुभव त्यांनी सांगितला. खूप छान पद्धतीनं 2 कविताही तुम्हाला ऐकायला मिळाल्या. मी इथं माधव पवार आले त्याच्याबद्दल विभागाच्या वतीनं, कॉलेजच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो. आपण सगळेजण आलात, सगळी प्राध्यापक मंडळी इथं आली, मराठीच्या प्रेमासाठी आली, किंबहुना आमच्याही प्रेमापोटी आली ती. त्याबद्दल त्या सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आणखीन कृतज्ञता जे कोणी व्यक्त करणार असतील ते व्यक्त करतीलच, त्यासाठी माईक त्यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद सर. खरं तर आणखीन एक सांगायला खूप आवडेल मला, कारण सरांनी मगाशी उल्लेख केला, आपल्या मराठी विभागाला पण एक परंपरा आहे आणि त्यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणले की सरांनी आदरणीय माधव पवार सरांविषयी खूप काही बोलले. आणि मला वाटतं की आम्हा सर्वांसाठी सर एक सौभाग्याची गोष्ट आहे की माननीय पवार सर, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सर, हे दोघेही साहित्यिक आज आम्हाला स्वतः जवळून ऐकता येत आहेत किंवा पाहता येतात. हे एक आमच्यासाठी सर एक खूप सौभाग्याची गोष्ट आहे. त्याबद्दल दोघांचे सर मी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाची सांगता म्हणजे आभार प्रदर्शन. तर आपण आभार प्रदर्शनकडे वळतोय. तर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सुरवसे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मराठी विभागात सन्माननीय नामवंत कवी माधव पवार सर उपस्थित राहिले. त्यांनी आपल्या कविता सादर केल्या, आठवणींना उजाळा दिला. त्याबद्दल मी सर आपले मनपूर्वक आभार मानतो. मराठी विभाग प्रमुख तथा कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सरांनी या सगळ्या कार्यक्रमासाठीचं मार्गदर्शन जे केलेलं आहे त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो. प्राचार्य काही कामाच्या निमित्तानं उपस्थित राहू शकले नाहीत, तरी देखील सरांचे मी आभार मानतो. त्याशिवाय इंग्रजी, हिंदी आणि इतर विषयातली जे काही प्राध्यापक मंडळी इथे उपस्थित राहिली त्यांचेही मी आभार मानतो. शिवाय विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रकासाठी जे काही कष्ट घेतले आहेत आणि सुंदर असं भित्तीपत्रक जे तयार केलेलं आहे त्यांचेही या निमित्तानं मी आभार मानतो. आणि आपण सर्व भाषाप्रेमी विद्यार्थी, संतोष पवार सर आज टेक्निकल काम सगळं सांभाळत आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.